काका नाव सांगा तुमचं. भगवान रंगारी. नाशिकमध्ये आपण आता उभं आहोत, तर नाशिकच्या वातावरणाबद्दल तुम्ही काय सांगाल? किंवा नाशिक हे बघा, पूर्ण महाराष्ट्रात नाशिकचं वातावरण सगळ्यात बेस्ट. म्हणजे तसं मी प्रॉपरचा नागपूरचा, अमरावतीचा. अच्छा. पण नाशिकचं एकदम बेस्ट. वा. तुम्हाला नागपूर, मुंबई आणि नाशिक या तिन्ही गोष्टींबद्दल तुम्हाला चांगली माहिती असणार. तर आपण आता निवडणुकांचा वेळ चालू आहे, तर नाशिकमधील वातावरण बघून तुम्हाला काय वाटतं? की मी काही बोलू शकत नाही, कारण काय आता तुम्हालाही माहीत आहे सगळे इलेक्शन कोणत्या पद्धतीनं चालू आहे. न्यूज ऐकतो, हे ऐकतो. आता रिटायर्ड माणूस आहे, त्यामुळे मी भरपूर वाचन आहे माझं. राजकारणाच्या पलीकडे एक प्रश्न विचारतो की जेव्हा कोणता पण व्यक्ती समोर असतो, म्हणजे तुम्ही जेव्हा आत्ताचं राजकारण नका बघू, तर एक सर्वसामान्य नागरिकाने कुठल्याही असू द्यात, महाराष्ट्रातील असू द्या किंवा देशातील कुठल्याही असू द्यात, त्याने आपल्या जो उमेदवार आहे समोरचा, त्याच्याकडे काय म्हणून बघितलं पाहिजे पहिली गोष्ट, आणि त्याच्याकडे काय क्वालिटीज त्याने ऑब्झर्व केल्या पाहिजे? पहिली गोष्ट तर समोरचा किती एज्युकेटेड आहे, शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि हे बघा, सध्याची घडी अशी आहे ना की म्हणजे आता कोणी असो, एज्युकेटेड जरी असला तरी कानावर बंदूक ठेवून सगळ्या गोष्टी चालू आहे. अच्छा. त्यामुळे तुम्ही किती एज्युकेटेड असा, शिक्षण आणखी काय गोष्टी करू शकतो की तुम्ही काय बोलू शकता? हे बघा, काय असतं, ज्यावेळेस आपल्या कानावर बंदूक असते त्यावेळेस तुम्ही किती शिकलेले असा किंवा काही असा, तुम्ही काहीच नाही करू शकत. आपण मी पुढचं ते काय त्या माणसांनी चांगली कामं करायला पाहिजे वगैरे नाही बोलत, अपेक्षाच नाही तिकडे. नाहीच आहे ना. नाही. काकांनी हे जे सांगितलंय, त्यांचं मत सांगितलंय ना, हे कोणत्याही एका शहरासाठी नाही आहे, तर हे एक जनरली सगळ्या शहरांसाठी. त्यामुळे कुठल्याही लोकांनी आपला गैरसमज करून घेऊ नयेत की काय यांचं एक पर्टिक्युलर शहराबद्दल बोलतात. एक जनरली त्यांचं असं मत आहे. तर यातच सगळं काही आलं आहे की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात काय आहे, तो कुठलाही असो, नाशिकचा असो, नागपूरचा असो किंवा मुंबईचा असो,